जर तुम्ही 14 तारखेचं मार्केट बघितलं असेल तर मार्केट हे थोडंफार गॅप डाऊन ओपन झालं. त्याच्यानंतर जी आपण लेवल दिलेली त्या लेवलला मार्केटने टेस्ट केलं आणि तिथूनच खाली येण्याचा प्रयत्न केला. या लेवलला मार्केटने टेस्ट केलं, परत खाली यायचा प्रयत्न केला आणि आपण नेहमीप्रमाणे सांगतो की ज्या लेवलला आपलं मार्केट टेस्ट करेल तिथं बाय किंवा आपण सेल करतो. मार्केट हे खालून वरती गेलेलं, त्यामुळे इथं आपण सेलिंगची जी ऑपॉर्च्युनिटी शोधत असतो. तर तुम्ही इथं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं आपला एक ट्रेड इनिशिएट झालेला मार्केटमध्ये. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केटनं आपली लेवल टेस्ट केली, परत खाली आलं, एक डाऊन ट्रेंड इथं पॅटर्न तयार केला आणि इथं एक रिट्रेसमेंट केली. ह्या रिट्रेसमेंटला आपण इथे एक सेल साईडची पोझिशन बनवलेली आणि जिथून मार्केट वरती गेलेलं त्या लेवलपर्यंतचं आपलं टार्गेट इथं आपण ठेवलेलं. ती जर आपण याच्यामध्ये ऑप्शनमध्ये बघायला गेलो, तुम्हाला प्रीमियममध्ये दाखवतो किती पॉईंट आपण याच्यावर अचीव केलेत ते. जर एंट्री बघायची झाली तर तुम्हाला सेम पॅटर्न एक वेळा आपण काय करायचं, जर ह्याच्यामध्ये EMAचा जो EMA आहे तो ग्रीन खाली आणि रेडवरती असेल आणि समजा ऑप्शनमध्ये झाला नसेल तर तिथं आपण बाय किंवा सेल करायचं नाही. ज्यावेळी हा स्विंग चेंज होईल त्यावेळीच तिथं आपण बाय किंवा सेल करायचं. जर इथं बघायचं झालं तर आपण एक 25750चा पोट एक ॲड करून बघू. तर तुम्ही बघितलं 25750चा पोट एक ॲड करून बघू. 20 तारखेचा पोट तुम्ही ॲड केला तर इथं आपली किती वाजता झालेलं आहे रिटेस्ट, जवळजवळ 10:04 वाजल्यापासून ते 10:07पर्यंत, 10:04 ते 10:07 या रेंजमध्ये आपलं बाईंगची कंडिशन मॅच झालेली. 10:04 ते 10:07 म्हणजे या ठिकाणी तर तुम्ही बघितलं असेलच, इथून मार्केटने टेस्ट झालं, जे वरती मार्केट होतं ते खाली आलं, इथे रिट्रेसमेंट केली म्हणून आपण इथं बाय करणार होतो. सेम इथून मार्केट वरती गेलं, या ठिकाणी कुठेही रिट्रेस झालेलं नाही मार्केट. ह्या कंडिशनला आपण हे मार्केट वरती गेलं आणि हे रिट्रेसमेंट, म्हणजे या ठिकाणी तुम्ही बाय किंवा सेल करू शकता. 10 पॉईंटचं सेल ठेवायचा आणि 20 पॉईंटचं टार्गेट. ज्यावेळी याला टेस्ट होईल आणि कॅन्डल क्लोज होईल, नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनला बाय, 10 पॉईंटचे टार्गेट आणि 20 पॉईंटचं आपण टार्गेट पकडतो. 10 पॉईंटचा SL आणि 20 पॉईंटचं टार्गेट. इझिली तुम्हाला 2-3 कॅन्डलमध्ये हे अचीव झालं असेल, याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. ही झाली आपली पहिली कंडिशन. त्यानंतर आपण टार्गेट ह्या लेवलचं का दिलेलं, कारण इथून मार्केट बाउन्स झालेलं. एक टाईम, 2 टाईम, सेकंड टाईम आणि थर्ड टाईम पण बाउन्स होईल याची शक्यता होती, पण आपण इथंपर्यंत टार्गेट दिलेलं. त्याच्यानंतर परत मार्केट आपल्या लेवलला गेलं. असा कुठं स्विंग तयार झाला का बघू आपण. यानंतर हा स्विंग तयार झाला कुठं, या साईडला स्विंग तयार झाला. इथं मार्केटनं रिट्रेस केलं या कॅन्डलला आणि इथून परत यायचा प्रयत्न केला. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी आपली लेवल ब्रेक होऊन वरती जाते आणि खाली मार्केट टेस्ट होतं, त्यावेळी तिथं जास्त करून सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी कधी शोधायची नाही आहे आणि बाईंगची पण बघायची नाही. बाईंगची कधी बघणार, जर मार्केट 920, 930ला जाऊन परत आलं असतं तर आपण इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघितली असते. इथं आपल्याला ना बाईंग ना सेलिंग अशी कोणतीही ऑपॉर्च्युनिटी बघायची नाही आहे. परत मार्केटने काय केलं, ज्यावेळी खालची लेवल तोडली आणि आपल्याच लेवलला मार्केट घुटमळत राहिलं, अशा वेळी तुम्ही सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. म्हणून मी ह्या ठिकाणी सेल केलं नाही. सेल कुठे करणार, ज्यावेळी डाऊन ट्रेंड तयार होईल आणि रिट्रेस होईल. आता तुम्ही म्हणणार या ठिकाणी पण एक डाऊन ट्रेंड झालेला आहे आणि इथं रिट्रेस पण झालेला आहे. आपला जो पॅटर्न आहे, जो पॅटर्न असतो हा असा गेला पाहिजे, वरती गेला पाहिजे. हा ह्याच्या वरती जाऊन याची लिक्विडिटी जरी ग्रॅब करू दे, नाहीतर इथंपर्यंत येऊ दे आणि त्याच्यानंतर तो स्विंग तयार झाला आणि रिट्रेस झाला तर आपण बाय किंवा सेल करतो. म्हणजे जर बघायचं झालं तर तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी कंडिशन आपली आहे. इथून वरती गेलं मार्केट, ही खालची लेवल तयार झाली, परत वरती गेलं आणि याची लिक्विडिटी घेतली, खाली येऊन रिट्रेसलाच आपण ह्या ठिकाणी बाय करणार. ही कंडिशन ह्या झोनमध्ये तयार झाली तर आपण बाय किंवा सेल करणार. या ठिकाणी सेम याची लिक्विडिटी यांनी ग्रॅब केली, इथं मी सेल केला. इथं आरामात तुम्हाला जर टार्गेट ठेवायचं असेल तर जिथून मार्केट बाउन्स होत होतं तिथंपर्यंत जर ठेवलं आणि तिथून पुढे ट्रेल करत राहिला तरीसुद्धा चालतं.
आता समजा मी जर ह्या 2 कॅन्डलला, तर इथं पेअर कॅन्डल आहेत तुम्ही बघितलं, इथं त्या पेअर कॅन्डलला तुम्ही एंट्री केली असते, ह्या 2 पेअर कॅन्डलला एंट्री केली असते, म्हणजे 12:49. सेम 12:49 प्रीमियममध्ये बघायचं आहे की इथं स्विंग तयार झालेला आहे का EMAचा, त्याच्यानंतर तुम्ही बाय किंवा सेल करायचं. 12:49ला जर तुम्ही पोर्टमध्ये बघायला गेला आणि 12:49ला जर तुम्ही बघायला गेला तर स्विंग तयार झालेला आहे वरती. सेम ही कॅन्डल होती 12:49ला, इथं स्विंग तयार झालेला आहे, इथं तुम्ही बाय करू शकला. तर सिम्पली 10 पॉईंटचा असेल, 20 पॉईंटचं टार्गेट. 10 पॉईंटचा असेल जर तुम्ही बघितला तर जे स्विंग आहे त्याच्या खाली येतो, हा एल परफेक्ट आहे, अशा वेळेवर एंट्री करू शकतो आरामात. आणि टार्गेट जर तुम्ही बघितलं एकतर 20 पॉईंटचं ठेवा, नाहीतर एकतर 20 पॉईंटचं टार्गेट ठेवा, नाहीतर हा जो स्विंग आहे हा सकाळचा स्विंग होता इथंपर्यंतचा, म्हणजे कितीला एक्झिट मारू शकला असता तुम्ही, 1:40ला एक्झिट मारली असती तरी चाललं असतं. जर तुम्ही 1:40ची एक्झिट बघितली तर इथं याच्या आसपास तुम्ही एक्झिट मारली तरी चालतं, म्हणजे जवळजवळ 50 पॉईंट तुम्हाला इथं अचीव झालेले आहे. अशा पद्धतीने मार्केटने काल बिहेव केलं, परत आपल्याच लेवलला आलं खाली आणि तिथून रिट्रेसमेंट केली. मग इथं आपण बाईंग करणार का? नाही, इथं नाही बाईंग करणार, कारण इथं आपला पॅटर्नच झाला नाही. जर ह्या लेवलच्या बेसिसवरती तुम्ही इथं सेल किंवा बाय केलं असतं सेम, तरी तुम्हाला आरामात इथं 20 पॉईंट मिळून गेले असते. म्हणजे सकाळी इथं मार्केट ओपन झालं, वरती गेलं, रिट्रेस केलं आपल्या लेवलला, खाली आलं आणि आपल्या EMAला रिट्रेसमेंट केली, म्हणून आपण इथं सेल केलं. सेम आपल्या लेवलला मार्केट आलं, टेस्ट केलं, वरती गेलं, रिट्रेसमेंट केलं, म्हणजे 2:36 ते 2:37मध्ये बाईंग केलं असतं. सिम्पली 10 पॉईंटचा असेल, 20 पॉईंटचं टार्गेट तुम्ही ठेवलं असतं, तर आरामात तुम्हाला इथं पण अचीव झालं असतं. जर तुम्हाला बघायचं झालं तर 25,600चा कॉल आपण ॲड करून बघू. 20 तारखेचा 25,600चा कॉल किती वाजता बघायचा आहे आपल्याला? 2:37, 2:36 किंवा 37ला आपण बाय करू शकलो असतो. आरामात 10 पॉईंटचा असेल आणि 20 पॉईंटचं टार्गेट. याच्यामध्ये पण रिट्रेसमेंट झालेली आहे 2:36, 2:37ला. जर इथं मी बाय केलं असतं तर सिम्पली 10 पॉईंटचा असेल आणि 20 पॉईंटचं टार्गेट, तर मला आरामात जवळजवळ 30 ते 40 पॉईंट इथं अचीव झालेले आहेत याच्यामध्ये. पण आपण सिम्पली 20 पॉईंट घेतो, 20 पॉईंट इझिली तुम्हाला अचीव होऊन जातात. 20 पॉईंट नंतर ट्रेल करत जायचं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पॉईंटला. म्हणजे ह्या कॅन्डलला तुम्ही एका पॉईंटला जर ट्रेल करत गेला असता तर तुम्हाला 27-28 पॉईंट इथे भेटून गेले असते या ठिकाणी. आता ह्याचं टार्गेट तुम्ही कसं काढलं? ह्याचं टार्गेट या लेवलला एकदा मार्केटवरती केलेलं आहे, इथंपर्यंतचं टार्गेट ठेवायचं. हे टार्गेट आहे, ह्या लेवलपर्यंत ठेवलं असतं तरी अचीव झालं असतं. पण ही लेवल ज्यावेळी एकदम मोठी कॅन्डल ब्रेक करते याला, त्याच्यानंतर तुम्ही ट्रेल करत जायचं, तुम्हाला इथे इझिली 20 ते 30 पॉईंट अचीव झाले असते. तर हे झाले 14 तारखेच्या मार्केटचा डावा. 15 तारखेला सुट्टी होती इलेक्शनची, त्याच्यामुळं आता जे मार्केट ओपन होणार आहे ते 16 तारखेलाच ओपन होणार आहे, म्हणजे उद्यासाठीच्या काही लेवल निघून येतात, हे मी तुम्हाला दाखवतो. तर 16 तारखेसाठी आपल्या ह्या लेवल निघून येतात. याच्यामध्ये बघायला गेलं तर वरपासून तुम्हाला मी झोन सांगतो. वरती आपल्याला 25,900चा झोन एक येतो, त्याच्यानंतर खाली 25,800च्या आसपास 750 त्याच्यानंतर 25,600चा एक झोन निघून येतो, त्याच्यानंतर 25,468 किंवा 25,450च्या आसपास एक, आणि त्याच्यानंतर खालचा झोन येतो तो 25,380च्या आसपास एक मार्केट. त्याच्यानंतर मार्केट खाली पडलं तर तिथून खाली सपोर्ट देण्यासाठी कुठलाही रेजिस्टन्स नाही, तिथून खाली जोरात मार्केट पडू शकतं. जर उद्या मार्केटमध्ये ओपनिंग तिन्ही पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर समजा मार्केटमध्ये गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग झाली तर कशा पद्धतीने आपण त्याला टेस्ट करू शकतो हे बघूया. तर समजा मार्केट हे फ्लॅट ह्याच्यामध्ये ओपन झालं आणि इथून या लेवलपर्यंत गेलं मार्केट, थोडंफार वरती पण जाऊ शकतं किंवा ह्या झोनमध्ये पण येऊ शकतं. सेम आज झाल्याप्रमाणे जर एखादा पॅटर्न असा बनला आणि इथं स्विंग बनला तर तुम्ही इथंपर्यंत टार्गेट ठेवून इथं सेलिंगसाठी ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. जर मार्केट इथून इथंपर्यंत गेलं तर वरती गेलं आणि समजा मार्केट इथून इथे गेलंच नाही, मार्केट इथं ओपन झालं, या लेवलला आलं आणि जसं आज एखादा इथं स्विंग पॅटर्न बनला तर तुम्ही इथंपर्यंत टार्गेट ठेवू शकता, इथं बाईंग तुम्ही करू शकता. जर मार्केट फ्लॅट ओपनिंग झालं तर या रेंजमध्ये थोडंफार गॅप अप ओपन झालं, समजा थोडंफार इथं गॅप अप ओपन झालं, परत खाली आलं, जरा वरती इथंपर्यंत आलं, इथून तुम्ही बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकता.
पण इथं कुठलाही ट्रेड इनिशिएट करायचा नाही सेलिंगचा. डायरेक्ट इथं मार्केट गेलं वरती तर इथं सेल करायचं नाही डायरेक्ट. सेम समजा इथं ह्या झोनमध्ये मार्केट ओपन झालं, या झोनमध्ये मार्केट ओपन झालं, खाली आलं, परत या लेवलला टेस्ट करेल आणि इथून एक सेल साईडचा ट्रेड तुम्ही इथे इनिशिएट करू शकता. सेम गॅप डाऊन ओपन झालं, परत मार्केट गॅप डाऊन म्हणजे या झोनमध्ये ओपन झालं, थोडंफार वरती गेलं आणि या लेवलला एकदा टेस्ट केलं. या लेवलला टेस्ट करून जर आलं तर तुम्ही इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. नसेल जर या लेवलला टेस्ट करून या लेवलला किंवा या लेवलला जर टेस्ट करून मार्केट आलं नाही आणि इथूनच कुठेतरी रिव्हर्स झालं मार्केट, म्हणजे समजा इथं मार्केट ओपन झालं, इथून गेलं आणि इथे एखादा असा पॅटर्न स्विंगचा बनला तर तुम्ही इथं सेलसाठी पण ट्राय करू शकता. पण मार्केट जोपर्यंत वरती जाऊन येत नाही तोपर्यंत तुम्ही इथं बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघायची नाही. इथं जर मार्केट घुमत असेल तर तुम्ही सेलिंगचीच ऑपॉर्च्युनिटी बघायची. हे झालं गॅप डाऊनसाठी. फ्लॅटसाठी बघितलं, गॅप डाऊनसाठी बघितलं. आता जर समजा मार्केट गॅप अप ओपन झाले, या रेंजमध्ये ओपन झालं आणि इथं मार्केट जास्त वेळ खेळायला आलं आणि तिथून एखादा स्विंग तयार झाला तर तुम्ही सेलसाठी ट्राय करू शकता. पण जर मार्केट इथं ओपन होऊन डायरेक्ट इथं आलं कुठलाही रिट्रेसमेंट न करता तर तुम्ही इथं एखादी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघू शकता या पॉईंटला. पण इथं तुम्ही कुठलाही सेलचा ट्रेड इनिशिएट करायचं नाही. थोडा वेळ मार्केटमध्ये कन्सल्टेशन येऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही सेलसाठी ट्राय करू शकता. त्याच्यानंतर समजा मार्केट इथं ओपन जाऊन थोडंफार ह्याच्या मिडल रेंजला जाऊन जर इथं आलं तर तुम्ही बाईंगसाठी इथं जाऊ शकता. पण समजा इथं ही लेवल तोडली आणि ह्याच्या मिडलला ते गेलंच नाही तर तुम्ही इथं सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी कधी पण बघायची. म्हणजे तुम्ही म्हणाल ह्या लेवलच्या वरती गेलं, ह्या लेवलला रिट्रेस केलं आणि एक स्विंग पण तयार झाला वरती जाण्यासाठी तर मी बाय करणार का? तर नाही. बाय कधी करणार? ज्यावेळी वरती थोडंफार जाऊन ही जी रेंज आहे, ह्या दोन्हीची रेंज आहे, ह्या रेंजच्या मध्ये जवळजवळ कुठेतरी मार्केट आलं तर तुम्ही बाईंगसाठी ट्राय करू शकता. म्हणजे इथून खाली इथेपर्यंत आलं पाहिजे आणि इथे एखादा पॅटर्न बनला तर तुम्ही आरामात बाईंगसाठी जाऊ शकता. या लेवलपासून बाईंगसाठी जाऊ शकता असं. पण इथच्या जवळ आसपास कुठेतरी एखादी रेंज झाली तर लगेच बाईंगसाठी जाऊ नका. सेलिंगसाठी एखादी ऑपॉर्च्युनिटी मिळते का बघा, तर तुम्हाला आरामात 20 पॉईंट भेटून जातील. आणि आपल्या स्ट्रॅटेजी ठरल्याप्रमाणे 10 पॉईंटचा एस एल आणि 20 पॉईंटचा टार्गेट आरामात तुम्हाला इझिली दिवसातून 2 ट्रेड मिळतात. 2 ट्रेडचे जर ट्रेल करत गेला तर 30 एकात 25 जरी झाला तर 50 पॉईंट मिळतात आणि एस एल झाला तर 20 पॉईंट्स होतो. म्हणजे आठवड्यातून तुम्हाला 3 वेळा जरी टार्गेट हिट झालं 50 तर 150 पॉईंट तुम्हाला आरामात एका आठवड्यात अचीव होतात. आणि राहिलेल्या 2 दिवसात जरी तुमचा एस एल झाला 20 पॉईंटचा 2 वेळा, 20 पॉईंटचा 2 वेळा, तिसऱ्या वेळा ट्रेड करायचा नाही. जर 20 पॉईंट झाला तर तुम्हाला 40 पॉईंटचा एस एल मिळतो. आणि आठवड्यात जर बघायला झालं तर 150 पॉईंट अचीव होतात आणि 40 पॉईंट तुमचे त्याच्यातून वजा केले तर तुम्हाला 100 पॉईंट हे अचीव होतात. म्हणजे एका जरी तुम्ही लॉटने ट्रेड केला तर तुम्हाला इझिली 6,000पर्यंतचं प्रॉफिट होऊ शकतो. पण जोपर्यंत आपली कंडिशन मॅच होत नाही तोपर्यंत बाईंग किंवा सेलिंग करायचं नाही. या झोनमध्ये बाईंग सेलिंग करायचं, याच झोनमध्ये बाईंग सेलिंग करायचं. या झोनमध्ये हा नो ट्रेड झोन आहे. इथं कुठलाही स्विंग किंवा तयार झाला तर इथं तुम्ही बाईंग करायचं नाही. अशा पद्धतीनं 16 तारखेसाठी ट्रेड प्लॅन करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यात थोडाफार फायदा होईल.